एकात्मिक दुधामध्ये भेसळ होत असल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केला। कशा प्रकारे ही भेसळ केली जाते ते हे लाईव्ह दाखवतायत गोपीचंद पडळकर स्वतः। ही थेट दृश्य आपण बघतोय। दुधात भेसळ कशा पद्धतीने होते हे गोपीचंद पडळकर स्वतः प्रात्यक्षिकासह दाखवतायत। झूम नाही का? अरे थांबा सर। अरे ते माप काढ आणि पुढे बॅग काढ ना। बॅग रोहन कॅमेरा झूम नाही का? आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्या सोबत आहेत। तुषार, काय आहे नेमका हा मुद्दा, काय सांगतायत गोपीचंद पडळकर? तर ही दृश्य आपण थेट बघतोय। सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर दुधामध्ये भेसळ कशी केली जाते याचं प्रात्यक्षिक थेट दाखवतायत, ते आपण बघतोय। तुम्ही तंबाखू पण खात नाही, पण रोज दुधात चुना खाताय। पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्या सोबत आहेत। तुषार, काय सांगतायत गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत? आपण जर पाहिलं असेल तर विधान भवनामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत दुधामध्ये नेमकी कशा प्रकारे भेसळ केली जाते आणि मुंबईकरांना नेमकं विषारी दूध कसं मिळतंय ते आपल्याला प्रात्यक्षिक दाखवताना पाहायला मिळतात। 1 लिटर दुधाचं 10 लिटर दूध नेमकं केमिकलच्या साह्याने कसं तयार केलं जातंय हे स्वतः आपल्याला भाजप आमदार गोपीचंद पडळकर तयार करून दाखवताना पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं असेल तर काही विशिष्ट प्रकारचे केमिकल आहेत, ते केमिकल मिक्सरमध्ये एक विशिष्ट प्रमाणात दुधाचं घेतलं की त्या ठिकाणी त्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दूध तयार होताना पाहायला मिळतं। हे दूध तयार होत असताना जे पूर्वीच्या दुधाचा जसं प्रमाण आहे त्याच प्रमाणात हे दूध आपल्याला पाहायला मिळतं, मात्र दुधाची क्वांटिटी आपल्याला वाढताना पाहायला मिळते। त्यामुळे मुंबईकरांनो, पुणेकरांनो सावधान। तुमचं दूध घरी येत असताना तुम्ही जे दूध पिताय ते दूध तर विषारी नाही ना, हे यापुढे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या। कारण की आता या विधान भवनामध्ये स्वतः भाजप आमदार गोपीचंद पडळकर असतील किंवा सदाभाऊ खोत असतील, नेमकी दुधामध्ये कशी भेसळ होते ते आपल्याला लाईव्ह प्रात्यक्षिक दाखवताना पाहायला मिळतात। कारण की हे जे केमिकल जन्य दूध आहे या भेसळीचे मोठ्या प्रमाणात इस्लामपूरमधून हे केमिकल पावडर मिळते आणि ते आपल्याला संपूर्ण शहरभर किंवा राज्यभर ह्या दुधामध्ये वापरताना पाहायला मिळते। त्यामुळे अशा केमिकलवरती कारवाई केली जावी, अशा कारखान्यांवरती कारवाई केली जावी, अशी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी आहे। आता एफडीए नेमक्या या संदर्भात काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विधिमंडळामध्ये आता हा मुद्दा स्वतः लक्षवेधीच्या माध्यमातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर असतील किंवा सदाभाऊ खोत असतील हे आपल्याला उपस्थित करताना पाहायला मिळणार आहे। तत्पूर्वी हा मुद्दा उपस्थित करण्यापूर्वी त्यांनी आपल्याला सर्व प्रेक्षकांना लाईव्ह हे दुधामध्ये होणारी भेसळ मुंबईमध्ये तुम्ही सगळे राहताय, मुंबईमध्ये जे गोटे तिथं जाऊ तुम्हाला आत जाऊ दिलं जात नाही का? जे म्हशीचे गोटे आहेत मुंबईमध्ये तिथं मी माहिती घेतली, तुम्हाला आत जाऊ दिलं जात नाही, ते बाहेर आणून दूध देतात आणि किती बी गिरायकाल तर तिथं दूध दिसतंयच। कसं काय? हे सगळे असे प्रकार आहेत। शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही भेसळ थांबली पाहिजे। आता लोक आमच्यावरती टीका पण करतील, हे कशाला तुम्ही सांगितलं, मग आमच्या दुधाचं असं। अरे पण लोक मरायला लागली ना। मुंबईमध्ये राहणारी लोक रात्रंदिवस कष्ट करतात, पुण्यात राहणारी, नागपूरला राहणारी जे रात्रंदिवस मेहनत घेऊन बारक्या बारक्या बाळाला दूध घेऊन पाजतात, घरातल्या सगळ्यांसाठी दूध घेतात, त्यांनी कॅन्सर कशामुळे वाढला? हा सगळा हे रोग कशामुळे वाढलेत? हे सगळे केमिकल जे आपण कधीच घेऊ शकत नाही अशी केमिकल दुधात भेसळले जात आहेत। सरकारकडे आमची विनंती हीच आहे की तात्काळ या विषयावरती काहीतरी ठोस धोरण घ्या। आमच्या शेतातला राबणारा शेतकरी त्याला दर मिळत नाही आणि इकडे जो कष्ट करून दूध घेतोय त्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळत नाही, म्हणजे दोन्ही अडचणीत आहेत। आणि मधली लोक हे सगळे गब्बर व्हायला लागलेत। एका टँकरचे 3 टँकर म्हणजे पैसे झाले किती बघा ना। एका दिवसात काय करायचं आहे? टँकर लाव, एक टँकर असं लावायचं, 2 टँकर युनिट लावायचं,
इकडं अर्धा अर्ध करायचं, पाणी वतायचं, केमिकल वतायचं, पावडर टाकायचं, झालं. अरे पोडियमवर घ्या ना यार, पोडियमवर घ्या ना, इथे कॅमेराचं पोडियमवर चला, पोडियमवर चला तिकडे, पोडियमवर चला, पोडियमवर चला. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी थेट प्रात्यक्षिक दाखवलंय दुधामध्ये कशी भेसळ केली जाते. आपण जे दूध विकत घेतो ते शुद्ध आहे का याची आपल्यालाच माहिती नसते, मात्र सध्या हे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत आणि आता ते सभागृहात या विरोधात आवाज उठवणार आहेत की सरकारनं काहीतरी यावरती ठोस पाऊल उचलावं, दूध भेसळ बंद झाली पाहिजे. राज्यामध्ये म्हैशीचं दूध 80 ते 90 लाख लिटर तयार होतं. गाईचं दूध सर्वसाधारणपणे 1,25,00,000 तयार होतं आणि राज्याचं पॅकिंग जर दुधाचं बघितलं तर ते 70 लाखाच्या आसपास आहे. 30 ते 40 लाख दूध हे बाय प्रॉडक्टसाठी वापरलं जातं. राहिलेलं दूध जवळजवळ 40 लाख लिटर हे दूध पावडरीसाठी जातं. काही बाहेरच्या राज्यातले सुद्धा ब्रँड आपल्या राज्यामध्ये येत आहेत, परंतु एका बाजूला शेतकऱ्याला दुधाचा धंदा परवडत नाही. याचं कारण की भेसळीचं दूध मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त दरामध्ये बाजारामध्ये विक्रेत्यांच्याकडे येत असतं. त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भेसळीच्या दुधावरती कमिशन मिळत असतं आणि एका बाजूला शेतकऱ्यालाही लुटायचा, ग्राहकालाही लुटायचा आणि आमच्या आरोग्याशी खेळायचं, असं या दूध माफियांचं या राज्यामध्ये चाललेलं आहे. आणि म्हणून अशा दूध माफियांना कडक शिक्षा झाली पाहिजे. अजामीनपात्र खऱ्या अर्थानं यांना जन्मठेपर्यंत शिक्षा झाली पाहिजे, कारण तरच दुधाळ जनावरं वाचतील, गावगाड्यातला शेतकरी वाचेल आणि आमच्या लहान लेकरा बाळांचं आरोग्य धोक्यात येणार नाही. पण सदाभाऊ, तुम्ही स्वतः सत्तेतले आमदार आहात दोघेही आणि मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचे आहेत. प्रश्न प्रमुख हाच आहे की अशा प्रकारे जे दूध भेसळ होते त्यामुळे भेसळीच्या कायद्यामध्ये बदल करायला हवा का, मनुष्यवध दाखल करावा का, ही मागणी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार? 100% भेसळीचा कायदा कडक केला पाहिजे. भेसळ होता कामा नये. तिकडं तपासणी करणारे जे फूड ड्रगचे जे लोक आहेत त्याची संख्या वाढवली पाहिजे. ही मागणी आम्ही दोघं लावून धरू, कारण आम्ही गावगाड्यातली शेतकऱ्याची पोरं आहोत. कारण गावगाडा टिकला तरच देश टिकणार आहे आणि देशातली लेकरं बाळं यांना जर पोषक दूध मिळालं तरच ते त्यांचं भवितव्य पुढं घडणार आहे. या भावनेतून आम्ही या ठिकाणी हा प्रयोग दाखवला महाराष्ट्राला की कशा पद्धतीनं भेसळ माफिया राज्यामध्ये कार्यरत आहे. तुम्ही एक आरोप केला, ज्या गायींच्या आणि म्हशींच्या गोठ्यांमध्ये होत आहे. हे बघा दूध कसं आहे बघा, फेस म्हशीच्या कासातनं आता काढल्यासारखं आहे बघा. तुमच्या समोरच तयार केलंय दूध हे. तुम्ही काय डाऊट वाटतोय का तुम्हाला? गोपीचंदजी, तुम्ही जे हे आता सांगताय की गायीचे जे सुट्टं दूध विकलं जातं असे अनेक गोटे मुंबईत सुद्धा आहेत, अनेकदा. आणि आता तपासणी होणार आहे का? तुम्ही FBI कडे मागणी करणार आहात? थांबा हे बघा, गोपीचंदजी, तुम्ही FBI कडे आणि याची यासाठी फॅट आता आणि SNF पाठपुरावा सेम करणार लागतोय बरं का. म्हणजे आता आम्ही मशीन आत येऊन घेऊ शकलो नाही. फॅट पण सेम बसते. सेम फॅट SNF पण तसाच. म्हशीच्या दुधाचा, गाईचं म्हैस करणे, पाण्याचं दूध करणे, केमिकल टाकून दूध करणे आणि वेगवेगळं तेल असेल, बाकीचे जे मटेरियल तुम्हाला दाखवलं ते युरिया सुद्धा टाकतात. युरिया आम्ही शेताला टाकतो. युरिया तो ह्या दुधात भेसळ केली जाते, त्याचं प्रमाण आहे. हे इस्लामपुरामध्ये जिथं मिळतं, जिथे हे काय कारखाने आहेत, ते अजूनही सुरूच आहे का? हे आम्हाला इस्लामपूरमध्ये मिळालंय. तिथं मोठी एक दूध डेअरी आहे मोठ्या पुढाऱ्याची. राजकारण म्हणून मी बोलत नाही.
इकडं दिखावे खूप वेगळे आहेत, दिसायला एकदम भारी आम्ही अरे तुम्ही काय करताय? हे दूध संघवाले शेतकरी दुधात भेसळ करत नाही. कधी तर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच, ते सुद्धा तिथं लगेच मशीनवरती दिसतं, तो भेसळ करत नाही. हे डेअरीवाले एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळ करतायत आणि गब्बर झालेले आहेत आणि त्यामुळं ह्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकाशी खेळतायत. आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत, भेसळीच्या बाबतीतला कडक मधला कडक कायदा तयार करावा आणि हे जे